मन मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी राधा मेरे स्वामिनी मैं राधी जी को दास जन्म जन्म मोही दीजियो स्त्री वृंदावन में वास जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा रही गडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्महीची काया जगद्विश्वराची जोडली ज्याने ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती कुंडलिक वरदा देव पंढरीनाथ भगवान छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 महादेव सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आहे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा करुनिया शुद्ध मन नारायण स्मरावा तरीच हा तरी जे सिंधू इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा भवबंधू तोडुनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगत आधार भगवान पंढरीशी परमात्म्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे असणारे देहू निवासी पंचम वेद निर्माते साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा सेवेकरता निवडलेला 4 कडव्याचा अभंग आहे। सज्जन हो, अभंग मात्र जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, पण या अभंगाच्या माध्यमातून तुकोबरायानं
एक सुंदरसा तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झाला. जन्माल्यापासून मरेपर्यंत तुमच्या हाताने सेवा घडली पाहिजे, तुमच्या हाताने साधना घडली पाहिजे, तुमच्या हाताने अन्नदान घडलं पाहिजे आणि तुमच्या हाताने भगवंताचं नामचिंतन घडलं पाहिजे. एक जन्माला आल्याच्या नंतर जीवनाचं सोनं झालं पाहिजे. हा जन्म सार्थकी लागला पाहिजे. भगवान परमात्म्यासारखं गोड फळ आपल्या पदरामध्ये प्राप्त झालं पाहिजे. देव प्राप्त व्हावा याच्याकरता काय करायचं याचं सविस्तर चिंतन आजच्या अभंगात विढाल. प्रस्तुत अभंगाकडून वळण्यापूर्वी अल्पसा परिहार. अनंत कोट ब्रह्मांड नायक आकारण कारण करुणावरून आले. भगवान परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सकल साधू संतांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये सद्गुरू वैकुंठवासी ज्ञानेश्वर माऊली दादा चाकरवाडीकर आणि वैकुंठवासी गोकुळदास महाराज सामनगावकर यांच्या कृपाशीर्वादानं सर्व गावकरी मंडळाच्या सहकार्यानं सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह गेले किती वर्ष झालं? तुम्ही काही आजारी आहेत का? मग बोला जाणार जरा, असं बाहेर असं लागले कम बसले, जरा फ्रेश बसा. चला, गेले 18 वर्ष झालं आपल्या गावामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. लक्ष द्या. कसं असतं बघा, एखाद्या कार्याची सुरुवात करणं सोपी असती, पण जे कार्य सुरू केलं ते टिकून ठेवणं फार अवघड असते. गेले 18 वर्ष झालं तुम्ही या कार्याची सुरुवात केली आणि जे कार्य सुरू केले ते टिकून ठेवलं. तुमच्या करताच तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. आताच्या जमान्याचा विचार जर केला तर आताचा जमाना हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. आताचा जमाना हा 4G 5G जमाना आहे. ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये 4G 5G जमान्यामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःची TRP वाढण्यासाठी काहीतरी वेगळं करायला बघतो. मला कुणीतरी मानावं, माझा कुणीतरी सन्मान करावा म्हणून प्रत्येकाची धावपळ चालू आहे. काय करतो माणूस तर काहीतरी वेगळं स्टेटस ठेवतो. मी सांगत असतो, स्टेटस ठेवणं सोपं आहे, पण जीवनाचा चांगला स्टेटस तयार करणं फार अवघड आहे. सोपं सांगू का? पक्वाजी महाराज, या कलियुगामध्ये लग्न होणं सोपं आहे. ते सोपं नाही राहिलं आता. लग्न होणं सोपं आहे, पण मरेपर्यंत भांडण न होता संसार होणं अवघड आहे. पैसा कमवणं, धन कमवणं सोपं आहे, पण कमवलेला पैसा, कमवलेलं धन टिकून राहणं किंवा सांभाळणं अवघड आहे. मावशा हो, तुम्हाला सुना येणं सोपं आहे हो, पण सुनासोबत जमणं, तसं सप्ताह सुरू करणं सोपं आहे, पण जो सप्ताह सुरू केला तो टिकून ठेवणं फार अवघड आहे. पण गेले 18 वर्ष झालं तुम्ही हे कार्य टिकून ठेवलं, द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आणि कसं असतं महाराज, गावाच्या नावामध्ये ताकद असती. आपल्या गावचं काय नाव आहे हे मला माहित नाही का, मी पाकिस्तानातला. गावाच्या नावामध्ये ताकद आहे. आपल्या गावचं नावाचं हिवरा. या धर्म कार्यामध्ये सर्व समाज एकत्रित आला सारा. तुम्हा आमचा सर्वांचा परमार्थ आहे खरा, आणि आपल्या गावचं नावाचं हिवरा. हे हिवरा गाव आहे महाराज. सप्ताह किती मोठा केला याला किंमत नाहीये, पण किती प्रेमानं केला याला फार मोठी किंमत आहे. आणि ते प्रेम आपल्या हिवरा गावात आल्यावर बघायला भेटलं. काय आनंद आहे महाराज, सांगून जाईन मी. आता 2-3 महिन्यापूर्वी माझ्या ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आळंदीला पार पडला. जो ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यामध्ये आनंद होता ना, तोच आनंद मला आज आपल्या हिवरा गावात बघायला भेटला. साधू संतांच्या युक्तीप्रमाणे सांगायचं जर म्हटलं तर आनंदुरे आजी आनंदुरे,
सभा या अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. चालता चालता जर मला एखाद्याने विचारलं शुभम महाराज आमच्या गावच्या सप्ताहाचं नियोजन कसं करायचं, तर मी सांगन तुमच्या गावच्या सप्त्याचं नियोजन कसं करायचं तर हिवरा गावकरी मंडळाला विचारा. कोणत्याच प्रकारची कमतरता नाही महाराज, कोणत्याच प्रकारची. महाराष्ट्रातील सर्व नामवंत कलावंत मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष तरुण मंडळी उपस्थित आहेत. तरुण मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजवा. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वांचा चालू चालू मध्ये नामूल्य करू. विठ्ठल अभंगाच्या माध्यमातून तुकोबरायानं तुम्हा आम्हाला उपदेश केला आणि जो उपदेश केला तो तुमच्या आमच्या हिताचा आहे. तुम्ही म्हणता काहो शुभम महाराज या जगाचा विचार जर केला तर या जगामध्ये प्रत्येक महाराज मंडळी नव्हे 99% महाराज मंडळी तुकोबरायांच्या अभंगावर कीर्तन करतात. कोण होते तुकोबराय, काय अधिकार तुकोबरायांचा, सहज माणसं म्हणतात कोण तुकोबराय. सांगून जाईल महाराज या देहाची पर्वा न करता या जगाच्या उद्धाराचं साधन 5वा वेद गाथा निर्माण करणारे तुकोबराय. तुम्ही म्हणता कोण तुकोबराय, तर ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, कसल्याही प्रकारचा विचार न करता दर महिन्याला देहूवरनं पंढरपूरला वारी करणारे तुकोबराय. कोण तुकोबराय म्हणाल तर स्वतःची पत्नी अन्न करता मेली, मुलं मेले तरी बरे झाले देवा निघाले दिवाळे म्हणणारे तुकोबराय. कोण तुकोबराय म्हणाल तर हा समाज गुलामगिरीच्या अंधाऱ्यात जगत होता. हा समाज गुलामगिरीच्या अंधाऱ्यात जगत होता. गुलामगिरीच्या अंधाऱ्यातून स्वातंत्र्याच्या उजेडात आणण्याचं काम वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांना स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि ते छत्रपती शिवराय ज्यांना गुरु मानतात ना ते तुकोबराय. कोण तुकोबराय म्हणाल तर इथं कमावलेला देहरूपी पिंड वैकुंठाला घेऊन जाणारे तुकोबराय. आणि कोण तुकोबराय म्हणाल तर तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करणारे तुकोबराय. आणि काय उपदेश केला म्हणाल तर तो उपदेश नारायण स्मरावा. जीवनाचं सोनं करायचंय, जीवनाचं सार्थक करायचंय, भगवान पंढरीशी परमात्मा प्राप्त करायचा आहे तर एक करा, भगवंताचं नामचिंतन करा. तुम्ही म्हणता का शुभम महाराज आजपर्यंत आम्ही तेच करत आलो भगवंताचं चिंतन, पण तुकोबराय थोडं उलट सांगतात. भगवंताचं चिंतन करा पण करण्याच्या आधी तुमचं मन शुद्ध करा, मन निर्मळ करा आणि मन शुद्ध करून भगवंताचं नामचिंतन करा. परिणाम काय होईल थोडा ऐकू कमी करा. मन शुद्ध करून जो भगवंताचं नामचिंतन करेल तोच व्यक्ती भवसागरातून पैल तीराला जाईल. आता मलाही माहिती जड चाललंय, जरा सोपं सांगतो. आपल्या गावाला नदी आहे का? नदी आहे. नदीला पाणी येतं का? पाणी कवा? उन्हाळ्यात तरी होच म्हणते. पावसाळ्यात पूर येतो का? पूर. बरं आपल्या गावच्या नदीला पूर आला आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये एक आसा पाहुणार आहे. कसा? पट्टीचा. कसा पाहुणार आहे? बोला की कसा? पट्टीचा. आणि तो पाहुणार त्या नदीच्या पुरामध्ये पाण्यामध्ये उतरला. कशासाठी? पोहायला. आणि उतरल्याच्या नंतर पाहता पाहता घडू नये तर भावऱ्यात गाठला आणि बुडून मेला. पुन्हा तो जिवंत होणार आहे का? आणि तोच व्यक्ती पाहता पाहता पैल तीराला गेला, यशस्वी झाला. मग तुम्हाला एकच विनंती, बुडून जायचंय का तरून जायचंय? आपल्या गावच्या नदीचं नाही सांगायला लागलो मी, भवसागराचं. तरून जायचंय का तर एकच करा, नारायण स्मरावा. भगवंताचं नामचिंतन करा. मग भगवंताचं नामचिंतन करत असताना आधी आपण इकडं आलं पाहिजे, तुळशीची माळ घातली पाहिजे,
परमार्थाची सुरुवात केली पाहिजे. तुम्ही आम्ही शेतकरी माणसं आहे, सोपं सांगतो, उगालही सोपं सांगतो. तुम्हाला जर वाटलं मकाचं कणीस खायचं, तर मकाचं कणीस खायचं म्हटलं तर तुम्हाला आधी शेंगदाणे पेरावं लागतील, तर मकाचं कणीस येईल. असं आहे का? मकाचं कणीस खायचं म्हटलं तर मकाचं बी पेरावं लागल, तवा मकाचं कणीस येईल. जसं प्रत्येक झाडाचं बी आहे तसं परमार्थाचं एक बी आहे. आणि परमार्थाच्या बियाचं नाव माहिती आहे का तुम्हाला काय? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ बाबा, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी क्या बात है गुरुजी, वाह वाह. रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. हे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. वा वा, टाळी वाजवा. योग्य प्रमाण महाराजांच्या विषयाला त्या प्रमाणाचा भाव जुळला. काय वर्णन करावं. आज महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांच्या गायनाच्या माध्यमातून, ज्यांच्या आवाजानं प्रत्येकांच्या हृदयामध्ये घर केलं, असं गोड व्यक्तिमत्व, आपल्या परिसराचं वैभव, आदरणीय संगीत विशारद सुनील महाराज महानवर गुरुजी, महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. नावामध्ये ताकद आहे. त्यांचं नाव आहे सुनील. त्यांनी प्रमाणाला चांगली लावली चाल, असा चालीचा लय आहे त्यांच्याकडं माल. आणि असा माल कीर्तनात जर वापरला तर कीर्तनकाराचे कीर्तन करण्याकरता कसल्याच प्रकारचे होत नाहीत हाल. त्यांचं नाव सुनील. असे सुनील महाराज. योग्य प्रमाण. जसं प्रत्येक झाडाचं बी आहे तसं परमार्थाचं एक बी आहे. आणि परमार्थाच्या बियाचं नाव माहिती आहे का तुम्हाला काय? होय, हा काय? माळ नाही, शुद्ध रूपी भाव. ती टोचायला लागली, वर काढली मी. चला, परमार्थाचं खरं बी आहे शुद्ध रूपी भाव. शुद्ध रूपी भाव रूपी बी नामस्मरण शेती रूपी मध्ये लावलं की आपोआप त्याच्यावर संत कृपा रूपी पाऊस पडत असतो आणि त्या झाडाचा वटवृक्ष होत असतो. येथे सरे शुद्ध साचे अंतरीचे बीज ते. म्हणून शुद्ध रूपी भावनेनं एकच करा, नारायण स्मरावा. आणि शुद्ध रूपी भावनेनं तुमच्या अंतकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मिन किंवा नामचिंतनाचा अग्नी तुमच्या अंतकरण वृत्तीमध्ये प्रज्वलित झाला तर तुमच्या अंतकरण वृत्तीतले विकार नाहीसे होत असतात आणि तुम्ही देव स्वरूपाला प्राप्त होत असतात. आणि एकदा हा देह देव स्वरूपात विलीन झाला तर त्या माणसाला पुन्हा जन्मही नाही आणि मरणही नाही. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे. अहो, गर्भवासाचं दुःखच नाही. नाही तर काय महाराज, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणाध्यातसे. महाराज, गर्भवासाचं दुःख नाहीसं करायचं असेल, जीवनाची व्यथा नाहीशी करायचं असेल, देव स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर एकच करा, नारायण स्मरावा. एकदा देव स्वरूपाला प्राप्त झालो ना पुन्हा जन्मही नाही आणि मरणही नाही. तुकोबराईनं शेवटच्या चरणात दृष्टांत दिला. तुका म्हणे लवण कळी. सोपं सांगतो, लक्ष द्या. लवण 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 म्हणजे नेमकं काय तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. आपण सगळे डोंगरातली मंडळी आहेत. जिथं खड्ड्याची जागा त्याचं नाव बोला की. जिथं खड्ड्याची जागा त्याचं नाव आबा लवण. सगळीकडून डोंगर आणि उतरती जागा त्याचं नाव लवण. काही काहीच्या शेताचं नाव असतंय. कुठं चालले? लवणात. ते लवण नाही. लवण म्हणजे मीठ आहे. एखादा मिठाचा कण पाण्यामध्ये टाकला
आणि 1 तासानं वरी काढला तर असा फुगून निघन आगडबमची बगडबम निघन का. मिठाचा कण पाण्यामध्ये टाकल्याबरोबर तो पाणीमय होतो. नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. याला ज्ञानोपराईने एक ओवी सांगितली. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयची ना माघारी परती जैशी. एखाद्या माणसानं मिठाची हत्तीन तयार केली आणि आता असं वाटलं की ही मिठाची हत्तीन तलावावर धुवायला न्यावी. तलावावर धुवायला नेली. ब्रश लावून निरमा लावून शॅम्पू लावून घासली. 1 तास मुरू घातली आणि पुन्हा वरी काढली तशी फ्रेश निघन का. मिठाची हत्तीन पाण्यात टाकल्यावर ती पाणीमय होते. तसंच आहे शुद्ध रूपी भावनेनं मन शुद्ध करून भगवंताचं नामचिंतन केलं की आपण देव स्वरूपात प्राप्त होतो. आणि एकदा देव स्वरूपात प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा त्याला गर्भवासाचं दुःख नाही. असा सरळ आणि सोपा 4 चरणाचा भावार्थ विठ्ठल. तुकोबरायनं अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला उपदेश केला आणि तुमच्या आमच्या हिताचा केला. काय उपदेश आहे. आधी मन शुद्ध करा. आता तुम्ही म्हणता महाराज मन शुद्ध करू पण आता मन आम्हाला दाखवून द्या. बरं दाखवून द्या. मन धरून द्या. मग आम्ही ते मन तुम्ही आमच्या हातात दिलं की ते मन आम्ही घेऊ एखाद्या नदीवर नेऊ चांगलं धुऊ मग ते मन शुद्ध होईल. मग मनाचा एक स्वभाव आहे. मन चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. मनाचा स्वभाव आहे 1 मिनिटात मन नॉट रिचेबल डायरेक्ट गुवाहाटीला जाऊन येते. 50 खोकेनी एकदम ओके. तरी मेळ लागत. बसल्या बसल्या मन घरच्या कुलपाला झटके मारते. मारते का नाही. मनाचा स्वभाव आहे. मग तुम्ही म्हणता महाराज हे मन एका सेकंदात दिल्लीला जाऊन येते. एका सेकंदात जरांगे पाटलाकडे जाऊन येते. जरांगे पाटलाची प्रकृती कशी पाहून येते. जरांगे पाटलाचा विचार केला तर मी सांगत असतो लक्ष द्या. आपल्याला छत्रपती शिवरायानंतर एकच राजे ते म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. नंतर राजे होणे नाही महाराज. आताचे राजे काय तर म्हणे बसलेत घरात. तिथूनच मीडियावर बोलते जोरात. मग लोकांना त्यांची अंतयात्राची काढली ना वरात. कशाचे राजे. आताचे आता म्हणते मी राजा. कशाचा राजा. लोकांनी वाजवला ना तुझा बाजा. कशाचे राजा महाराज. अहो जरांगे पाटलाचा जर विचार जर केला तर जरांगे पाटलांचा गरजवंत मराठ्यांचा लढा हा मराठा समाज नाही थोडा. मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी शासनाला सांगेल आणखी आरक्षण देण्याकरता काही पुरावे जर कमी असतील तर ते पुरावे तात्काळ जोडा. नाही तर हा मराठा समाज असा आहे घरात घुसून लावीन काटोडी. तुम्हीच म्हणा विडाला विडाला महाराज. तुम्ही म्हणता महाराज या मनाचा स्वभाव आहे 1 मिनिटात मन कुठे बी जाऊन येतंय. मग सांगा ना आमचं मन स्थिर झालं पाहिजे. मग स्थिर झालेलं मन आम्ही धरू ते मन धुवू आणि शुद्ध करू. मग मन नेमकं कुठं स्थिर होतंय. मनाते ते धाव घेई. क्या बात आहे. मनाते ते धाव घेई. वाह. मनाते ते धाव घेई. मनाते ते धाव घेई. वाह वाह. राहे विठोबाचे. क्या बात है गुरुजी. राहे विठोबाचे पायी. मनाते ते धाव घेई. मनाते ते धाव घेई. राहे विठोबाचे पायी. राहे विठोबाचे पायी. मनाते ते धाव घेई.
मनाचे ते धाव घेई. टाळी वाजवा. योग्य प्रमाण मनात येते धाव घे आणि राहे विठोबाचे पायी. आपलं मन स्थिर करायचं असेल तर आपण धाव घेतला पाहिजे. कुठं झोपले तर नाही ना तुम्ही? पंढरपूरकडे गेलं पाहिजे. पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे. भगवान पंढरीशी परमात्म्याच्या चरणावर 2 हस्तक आणि 3रं मस्तक भगवंताच्या चरणावर माथा ठेवला पाहिजे. आणि एकदा भगवंताच्या चरणावर माथा ठेवला की आपलं मन कुठं धावत याला पुरावा दिला तुकोबा. आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण कलिया, तुझे चरण ते कलिया. भाग गेला सीन गेला. तुझे चरण ते कलिया, तुमचे चरण ते कलिया. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, सीन गेला, सीन गेला, सीन गेला. असं टाळी वाजवा. योग्य प्रमाण महाराजांच्या विषयाला प्रमाणाचा भाव जुळला. आपल्या सप्ताहामध्ये प्रामुख्याने ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे असं गोड स्वभावाचं गोड व्यक्तिमत्व, आमच्या सर्व युवा कीर्तनकारावर जिव्हाळ्यावर प्रेम करणार गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय कल्याण महाराज टाकळीकर. वा, नावामध्ये ताकद आहे. त्यांचं नावच आहे कल्याण. त्यांनी आपल्या कीर्तनात प्रमाण दिलं छान. वा वा वा. प्रमाण देतात छान असं तुम्हाला वाटलं म्हणूनच तुम्ही त्यांना ह्या वर्षी प्रेमानं केला फोन. त्यांचं आपल्या गावाला झालं येणं. मोठमोठ्या कार्यामध्ये ज्यांना दिला जातो सन्मान त्यांचं नाव कल्याण. असे कल्याण महाराज योग्य प्रमाण भगवंताच्या चरणावर माथा ठेवला की आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया किंवा देखिले तुमचे चरण, निवांत राहिले माझे मन. भगवंताचं चरणावर माथा ठेवला की आपलं मन स्थिर होतं आणि स्थिर झालेलं मन घ्यायचं आणि घेतल्याबरोबर संत चरण रूपी तीर्थामध्ये नामस्मरण रूपी साबण लावून आपलं मन धुतलं की आपलं मन स्वच्छ होतं, आपलं मन शुद्ध होतं. आणि एकदा मन शुद्ध झालं की आपण भगवंताचं नामचिंतन करायचं. आणि मन शुद्ध करून भगवंताचं नामचिंतन केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो. आता तुमचं आमचंही मन शुद्ध होईल, पण तुमचा आमचा परमार्थ वेळ बघून, परमार्थ वेळ बघून. जरा थंडी गारवा असला की घरी बसायचं आणि जरा गारवा कमी असला की मंडपात. जरा लांबचा महाराज असला की मंडपात आणि जरा जवळचा महाराज असला लय ऐकले जाता येईल. आपलं वेळ बघून परमार्थ आहे महाराज. आपला संसारही बरोबर नाही आणि परमार्थही बरोबर. तुम्ही म्हणता ना असं कसं म्हणायला लागले शुभम महाराज? खरं सांगा बरं. इथं बसलेले सज्जन माणसं हातावरी करा बरं. सज्जन आहेत तुम्ही? सज्जन माणसं हातावरी करा ना. सज्जन. हा बरं थांबा खाली करा. या मंडपातले दुर्जन माणसं हातावरी करा बरं. म्हणजे आपला असं आहे, सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. महाराज सहज माणसं देवाला खुशवी देत. माणसाला वाटतंय आपल्या अंतकरणात काय चाललंय त्याला काय कळत आहे. आणि आपण तंबाखू खाऊन जरी कीर्तन ऐकलं तर काय कळणार आहे महाराजाला?
हा पण सांगू का महाराज, आपल्या अंतकरणात काय चाललंय त्याला सांगायची गरज नाही. अंतरीची घेतो न सांगता तुम्हा कळो येते अंतर. सहजच माणसं पशवी देत महाराज. खरं सांगा मावशो, जुने कीर्तनकार सांगायचे, मी बी सांगत असतो. चालता चालता तुम्हाला एक रामाची मूर्ती दिसली आणि एक रावणाची दिसली, कोणची घेता? रामाची. पण रामाची जी आहे ती पितळाची आणि रावणाची जी आहे ती सोन्याची. कोणची घेता कोणची घेता? माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. माझ्या गळ्यात काय ही माळ? तुळशीची का सोन्याची? तुळशीची. मग तुमच्या गळ्यातलं सोनं पवित्र का माझी माळ? माळ. मग तुमचं द्या मला, हे घ्या बरं तुम्हाला. घ्या 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 घ्या. नका काढू नका काढू, राहू द्या राहू द्या राहू द्या. चष्मेवाले मावशी, राहू द्या राहू द्या राहू द्या. कोण काढायला लागले महाराज? तुम्ही तिकडं बघायला लागले. आपलं वेळ बघून परमार्थ सहज माणसं देवाला फसवी देत. पंढरपूरला जातेत, मोठी लटमाळ घेऊन येतात आणि मग लोकाला दिसलं पाहिजे म्हणून दारात बसते जप करीत. एक वारकरी असा बघितला, दारामध्ये माळ घेऊन जप करत होता आणि डाव्या हातात कबशी. उजव्या हातात माळ, डाव्या हातात कबशी. राम 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 राम. महाराज, आपण कुणाला फसवतो याची तरी शाश्वती का? मी तर म्हणत असतो कुणालाही फसवा, पण देवाला आणि देवमान्य संताला फसवू. आणि देवमान्य संताला जर फसविलं, देवाला जर फसविलं तर काय होत असतं माहिती आहे का? देव झाला पाठी मोरा, नसती विघ्ने येते घरा. नसलेले विघ्न घरात येत असतील. मग लोक आमच्याकडे येतात, बाबा बाबा. म्हणलं काय? तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आता मी म्हणलं आमचे पाय जर नीट असते तर मोडलेत नसते ना. अहो महाराज, लयच अवघड आहे महाराज. मी सांगत असतो, आपण एखाद्याला फसविलं तर आपली डबल फसवणूक होत असते. उगाच समजण्याकरता उदाहरण सांगतो. सांगू का? तुम्ही सांगा म्हणले तर सांगतो. सांगू का? ह्याचं तुमच्याकडे पडेल. असं मोकळा असलं म्हणजे बरे. वैभव दादा, गेल्या उन्हाळ्यात एक पोरगा रोजच माझ्याकडे यायचा. बाबा म्हणलं काय? बाबा आहे यार. म्हणलं काय? बाहेर नाही ना मी. काय सांग? काही नाही म्हणला. तुम्ही रोज एका गावाला फिरता, माझं कुठं तरी. बोला की तुम्ही सगळे संन्यासी, बोला की माझं कुठं तरी. आता त्याचा विचार केला, दिसायला स्मार्ट, बॉडी बिडी, एकुलतं एक, रोटच प्लॉटिंगला 12 एकर जमीन, 35 लाखाचा बंगला, 20 लाखाची थार गाडी, त्याला फिरायला सगळ्या गोष्टी चांगल्या. महिन्याला 2-3 लाखाचं पॅकेज त्याला. पण एक गोष्ट कमी होती, ते जन्मल्यापासूनच होतं गोचरं, त्याला दातच आले नाही. आणि महाराज आहे तोपर्यंत किंमत कळत नाही, आणि एखादा जर पार्ट गेला ना मग माणसाला किंमत कळत असती. मी म्हणत असतो, लक्ष द्या, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोपारानंतर समाधी नाही, तुकोपारानंतर वैकुंठ गमन नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, गरुडानंतर भरारी नाही, कर्णानंतर औदार्य नाही, साधूनंतर कृपा नाही, आईनंतर प्रेम नाही, वडिलानंतर आधार नाही, आणि एकदा मनुष्य जन्म गेला की हा मनुष्य जन्म पुन्हा नाही. म्हणून साधू संताला म्हणावं लागलं, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे, हो आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा,
सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया सकळाच्या पाया सकळाच्या पाया सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया सकळाच्या पाया सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया सकळाच्या पाया सकळाच्या पाया माझे दंडवत. वा वा टाळी वाजवा. योग्य प्रमाण म्हणून तुकोबरायला म्हणावं लागलं, नका करू नाश, आयुष्याचा नाश करू नका. हा मनुष्य जन्म पुन्हा नाही महाराज, लक्ष द्या. नाहीतरी जन्माला आल्याच्या नंतर जीवनाचं सोनं करून घ्या, नाहीतरी शेवटी किती जरी केलं तरी शेवटी ऐकूनच घ्यावं लागतं. तुम्हाला काही कळत, तुम्हाला काही कळत आणि ही बी काही काहीला कळत, ऐकूनच घ्यावं लागतं महाराज. आता हे आमचं बरं आहे थोडं, नाही तर लय अवघड आहे महाराज. आमच्या गावाला एक या माणसाला त्याची बायको 3 टाइम हाणायची, मारणे ठोकणे आणि ढोपाटणी 3 टाइम हाणायची. ती ब्राह्मण जसं त्रिकाल संध्या करते तशी कल्याण महाराज 3 टाइम. एक दिवशी रागच आला विशाल महाराज बरं का वैभव दादा. एक दिवशी राग आला, सासऱ्याला फोन लावला. हॅलो सासरे म्हणले बोला ना जावय बाप्पू. म्हणले काय बोलायचं राहिलंय. मोठमोठ्याने जावय रडू लागला. हो रडण नाही तर काय करी. 3 टाइम महाअभिषेक होता त्याचा. मोठमोठ्याने रडू लागला. जरा लक्ष देऊन ऐका तर समजेल. 4G 5G लावा थोडी. मोठमोठ्याने रडायला लागला. अहो जावयाचं बघून सासरा तर डबलच रडायला लागला. जावयानं विचारलं, सासरे बा तुम्ही का रडायला लागले. त्यावेळे जावई म्हणला, सासरे बा म्हणले जावई बापू ज्या कडूपण फळाचा सहवास तुम्हाला आहे ना, त्या फळाचं अख्खच्या अख्ख झाडच माझ्या घरी येतं. समजून घ्या, समजून घ्या. ज्याला समजलं त्याला धन्यवाद. बाकीचे काल्याला या आता विडाला 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 विडाला. शेवटी माणसाला ऐकून घ्यावं लागतं. आपल्या जीवनाचा शिल्पकार आपण आहे महाराज. लक्ष द्या, येणंही आपल्या हातात नाही, जाणंही आपल्या हातात नाही, पण या दोन्हीच्या मधलं जीवन कसं जगायचं हे तुमच्या आमच्या हातात आहे. म्हणून माणसाचं जगणं नेहमी चांगल्याच्या संगतीमध्ये पाहिजे, नेहमी संतांच्या संगतीमध्ये पाहिजे. ज्याचं जगणं चांगल्याच्या संगतीमध्ये, ज्याचं जगणं संतांच्या संगतीमध्ये, त्या माणसाच्या जीवनाची क्रांती होत असते. आणि ज्याचं जगणं दुर्जनाच्या संगतीमध्ये, त्या माणसाची अधोगती होत असते. म्हणून जगणं नेहमी संतांच्या संगतीत पाहिजे. याला तुकोबरायनं पुरावा दिला. तुका म्हणे जिने, 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 तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे जिने, तुका म्हणे, तुका म्हणे जिने, तुका म्हणे, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने. हा तुका म्हणे तुका म्हणे जिने. भले संत संघर्षने, भले संत संघर्षने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने. भले संत संघर्षने, भले संत संघर्षने, तुका म्हणे जिने, 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 तुका म्हणे जिने. वा टाळी वाजवा. माणसाचं जगणं नेहमी संतांच्या संगतीमध्ये पाहिजे. तुका म्हणे जिने, भले संत संघष्टने. महाराज कुठून विषय लांबला. एकदा मनुष्य जन्म गेला की पुन्हा नाही. याच्यातलं एखादं पार्ट गेलं तर याची किंमत गेल्यावर कळते. तसं ते पोरग सगळ्या गोष्टींनी चांगलं होतं, पण जन्मल्यापासूनच त्याला दात आले नाही. हे सांगायला लागलो मी तुम्हाला. लक्ष द्या. आणि एकदा जर एखादा पार्ट जर गेला तर मग माणसाला किंमत कळते. उगा बसल्या बसल्या विचार करा.
एखाद्याचे हे फ्रंटचे दात जाऊ द्या, हेडलाईट म्हणजे जाऊ नये, एखाद्याचे फ्रंटचे दात जाऊ द्या आणि त्या माणसाला आंबा चिरून द्या खायला. जी फोड ती जशी मधी जाते तशीच बाहेर येते, खाता येत. एखाद्याचे सगळेच जाऊ द्या, सगळे जाऊ द्या आणि त्यांनी घुटून दाढी हाणू द्या आणि ते हसू द्या, हसू द्या. कसं दिसत माहिती आहे का? पहिलं नव्हतं का ते कॉईन बॉक्स मध्ये रुपये टाकायचं आणि हॅलो म्हणायचं, तसंच दिसत आहे. मग एकदा एखादा पार्ट गेला तरच माणसाला किंमत कळते. तसं ती पोरग सगळ्या गोष्टी चांगलं पण जन्मल्यापासून बोचर. मग आम्ही काय केलं, बार्शीला जाऊन नकली दातं बसविले 50,000ची. नकली दातं तात्पुरती लय चमकते. नकली दातं बसविले, घरी आणलं, कसं तरी 15 दिवसात लग्न जमलं. लग्न झालं आणि लग्न झाल्यावर एका महिन्याने मला फोन लावला कल्याण बाबा. एका महिन्याने, बाबा म्हणलं काय कुठं आहेत? म्हणलं हाय कीर्तनाला चाललो, लवकर घरी या. मी बी कीर्तन सोडलं. होय सावंत महाराज. म्हणलं कीर्तनाला देऊन देऊन किती देणार आहे? लय झालं 10-15 हजार, जवळचा महाराज आहे, बरोबर आहे ना? हा, लय देऊन देऊन किती देणार आहे? म्हणलं आता नक्की आपल्याला हे 5-25 हजार देतंय लग्न जमिल्यामुळं. मी बी घरी गेलो आणि त्यांनी लगेच बायकोला हाक मारली, चहान महाराजाला. लगेच ती बायको चहा घेऊन आली. माझी नाही बरं का, त्याची. मग ते चहा घेऊन आल्याच्या नंतर आता ह्यानी गप बसाव ना. ह्यानी काय केलं, नकली दात काढले, टेबलवर ठेवले आणि मोठमोठ्याने हसायला लागला. जरा लक्ष देऊन ऐका तर समज. मोठमोठ्याने हसायला लागला. मला महाराज इतकं फसविलं हिला, इतकं फसविलं, इतकं फसविलं. मोठमोठ्याने हसायला लागला. म्हणलं का मग हसायला लागला? अहो त्याचं बघून त्याची बायको तर डबलच हसायला लागली. तिने तर काय केलं, केस काढणं टेबलावर ठेवले बा. अहो हे तरी होतं बोचर पण ती होंडी निघाली ना. म्हणजे आपण एखाद्याला फसविलं की आपली डबल फसवणूक होत असते. कोणालाही फसवा पण देवाला आणि देवमान्य संताला फसवू आपण सहज फसवितो. म्हणून आपलं मन स्थिर होत आणि मन स्थिर झालं नाही तर मन कसं शुद्ध होईल? आणि तुकोबराय म्हणतात मन आधी शुद्ध करा. मग तुम्ही म्हणता महाराज मन शुद्ध लागतं का? लागतं. भगवान परमात्म्यानं एक ठिकाणी सांगितलं, ज्या व्यक्तीला माझी प्राप्ती करून घ्यायची असेल, लक्ष द्या 20 मिनिटं राहिले, ज्या व्यक्तीला माझी प्राप्ती करून घ्यायची असेल, देव बोलतोय त्या व्यक्तीनं आपलं स्वतःचं मन हे चोखट ठेवलं पाहिजे. याला ज्ञानोपरायने भाष्य केलं, तरी जयाचेने चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी का निजलिया ते उपाशी वैराग्य गा. लक्ष द्या, ज्याचं मन चोखट आहे तोच व्यक्ती भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि ज्याचं मन निर्मळ आहे त्याच्या अंतकरणामध्ये देव वास्तव्य करत असतो. याला तुळशीदासजी महाराजांना पुरावा दिला. ज्याचं मन निर्मळ आहे त्याच्या हृदयामध्ये देव आहे, त्याला पंढरपूरला जायची गरज नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. क्या बात आहे. दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला. लक्ष द्या, ज्याचं मन निर्मळ आहे ना त्या व्यक्तीला देवाकडे जायची गरज नाही. देव त्यांच्या हृदयात येऊन वास्तव्य करत असतो. म्हणून तुळशीदासजी महाराज म्हणले मन निर्मळ ठेवा. निर्मल मन, निर्मल मन, मनसो मोही पावा. मोही कपट छल छिद्र न भावा. ज्याचं मन निर्मळ आहे त्याच्या अंतकरणामध्ये देव वास्तव्य करत असतो.
मग तुम्ही म्हणता महाराज आमचं मन निर्मळ झालं पाहिजे हो. मग निर्मळ मन करण्याकरता नेमकं मनाला काय झालं सोपं सांगतो. तुम्ही आम्ही घातलेले कपडे, हो लक्ष द्या, तुम्ही आम्ही घातलेले कपडे न धुता आपण किती दिवस वापरू शकतो? कोण म्हणलं फाटूस तर? तुम्ही आम्ही घातलेले कपडे न धुता किती दिवस वापरू शकतो? 2 दिवस, 3 दिवस, लय झालं 4 दिवस. सप्त्याला असलं की लय 8 दिवस, लय झालं 8 दिवस. मग एकदा घातलेले कपडे मलिन झाले की आपण साबण लावून निरमा लावून पाण्यामध्ये कपडे धुतले की कपडे स्वच्छ होतात. सोपं सांगू का? एखाद्या मिस्त्रीचे कपडे धुतले तर त्या कपड्याचा मळ ऑइलचा निघतो तरी होच म्हणते. अहो मिस्त्रीचे कपडे धुतले तर मळ शिमिटाचा निघत. एखादा गॅरेजवर काम करणारा मुलगा असन त्याचे कपडे धुतले तर ऑइलचा मळ निघत. जसे मळाचे नाव आहेत तसे आपल्या मनाला 6 प्रकारचे मळ झालेले आणि हे 6 प्रकारचे मळ गेल्याशिवाय मन शुद्ध होत. आणि तुकोपराय म्हणतात आधी मन शुद्ध करा आणि मग भगवंताचं चिंतन करा. 6 प्रकारचे मळ कोणचे कोणचे सांगून जातो. आपल्या मनाला झालेला पहिला मळ आहे राग कालुष्य, दुसरा मळ आहे ईर्ष्या कालुष्य, तिसरा मळ आहे अपकार कालुष्य, चौथा मळ आहे असूया कालुष्य, 5वा मळ आहे द्वेष कालुष्य आणि 6वा मळ आहे आमर्ष कालुष्य. किती झाले? कोणते कोणते? महाराज पहिला मळ आहे. विषय काय झालाय माहिती का? आज कीर्तन होतं शुभम महाराजाचं. शुभम महाराजाला काहीतरी अडचण आल्यामुळे आज शुभम महाराज गैरहजर आहे, मला यावं लागतं. आता शुभम महाराजाचा तुमचा परिचय, आता माझा तुमचा पहिला परिचय. बरं ते लय अवघड आहे, परिचय नसलेलं लय अवघड. तुम्हाला जुन्नर माहिती आहे का? जुन्नर मला खरंच वाटतं शुभम महाराज नाही. विडाला विडाला जुन्नर माहिती आहे का तुम्हाला? जुन्नर ऐकून आहे तुम्ही? मी जुन्नरला गेलो त्या एकदा कीर्तनाला. 9 ते 11 कीर्तन, 7 वाजता तिथं गेलो. नेमकं ते हरिपाठ संपायच्या टायमाला तिथं गेलो आणि तिथं आता खड्ड्यात गाव होतं, रेंज नाही काही नाही. आता मला कोणी ओळखीलं नाही. जरा जाडजूड महाराज असला की लोक त्याची वाट बघत आहेत. बाबा आले या 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 बसा बसा. आता आमच्यासारखे महाराज आले काय आम्हाला सहज माणसं म्हणते पोरगळ आणि म्हणजे म्हणलेच तुम्ही हे बी सोडलं नाही. लयच अवघड आहे महाराज. नेमकं हरिपाठात तिथं जाऊन बसलो आणि हरिपाठ संपल्यावर तिकडे एक कार्यक्रम होता. हाताला हात धरून फिरायचे. त्याला काय म्हणते? बोलत जा, मोठ्याने बोलत जा. मी जरा अडाणी माणूस आहे, फुगडी. आणि मग ते एका माणसाने मला ओळखलं आणि ते असं माईकवर गेला, माईकवर आणि असं पुकारलं, ऐका आज ज्यांचं कीर्तन आहे हरिभक्त परायण शुभम महाराज वसंतगडकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पहिल्यांदा शुभम महाराजाची फुगडी होईल. मी गेलो फुगडी खेळायला. फुगडी खेळता खेळता अशा खाली बसलेल्या मावश्या होत्या आणि एका मावशीनं माझ्याकडे बघितलं आणि ती मावशी मैत्रिणीला म्हणू लागली, माय सखे माय सखे. ती म्हणली काय ग ठके? म्हणली माय गाववाल्यांनी एवढा मोठा खर्च करून एवढा मोठा सप्ताह ठेवलाय आणि एवढ्या मोठ्या सप्त्यात एवढूसा महाराज काय सांगत. आता ती ऐकलं मी आणि नेमकं फुगाड्या संपल्यावर त्याच मावशीच्या घरी जेवायला मी बसलो जेवायला आणि एक कुटुंब बारीक एक जण वाढायला आलं. मी सहजच त्या मावशीला हाक मारली, मावशी मावशी. त्या म्हणल्या काय बाई महाराज? म्हणलं तुम्ही एवढ्या उच्च्या पुऱ्या आणि तुमचं पोरग लयच बारीक आहे वा. त्या मावशी म्हणल्या महाराज पोरग नाही पोरग मालक आहेत मालक.
अरे बाप, लय अवघड आहे महाराज, काय बोलते सांगता येत नाही. लक्ष द्या, आपल्या मनाला 6 प्रकारचे मळ झाले. कोणते कोणते सांगून जातो. आपल्या मनाला झालेला पहिला मळ आहे राग कालुष्य. आता राग कालुष्य नावाच्या मळानं आपल्या मनाला स्पर्श केला केव्हा समजायचं? सोपं करून सांगतो. तुम्ही आम्ही करतो जो संसार आहे, त्या संसारामध्ये मिळालेलं जे सुख आहे ते सुख कायम राहावं अशी आसक्ती ज्या मनाला निर्माण होते, समजून जायचं राग कालुष्य नावाच्या मळानं आपल्या मनाला स्पर्श केले. दुसरा मळ आहे ईर्ष्या कालुष्य. आता ईर्ष्या कालुष्य नावाच्या मळानं आपल्या मनाला स्पर्श केला केव्हा समजायचं? केव्हा समजायचं? आपली प्रॉपर्टी बघून, आपला बंगला बघून, आपली गाडी बघून दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये जलन निर्माण होणं, याला ईर्ष्या कालुष्य नावाचं मळ म्हणतात. सांगू का? तिसरा मळ आहे आपकार कालुष्य. आपकार कालुष्य नावाच्या मळानं आपल्या मनाला स्पर्श केलाय केव्हा समजायचं? एखाद्या व्यक्तीनं आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये जपलंय, आपल्या घरामध्ये कुणीतरी आजारी आहे, आपल्या घरामध्ये आपल्या मुलीचं लग्न आहे आणि मुलीच्या लग्नाच्या टायमाला एखाद्यानं आपल्याला सहकार्य केलंय, आपल्याला उपकार केलाय, आपल्यावर उपकार केलाय, पण त्या उपकाराची फेड अपकारानं करणं, याला अपकार कालुष्य नावाचं म्हणतात. चौथा मळ आहे असूया कालुष्य. असूया कालुष्य नावाच्या मळानं आपल्या मनाला स्पर्श केलाय केव्हा समजायचं? केव्हा समजायचं? एखाद्याच्या गुणामध्ये दोष पाहणे, त्याला काय येतंय, त्याला काय येतंय, त्याच्यापेक्षा मी लय भारी असा जो म्हणतो, समजायचं असूया कालुष्य नावाच्या मळानं त्या व्यक्तीला स्पर्श. 5व्या क्रमांकाचा मळ आहे तो म्हणजे द्वेष कालुष्य. आता द्वेष कालुष्य नावाच्या मळानं आपल्या मनाला स्पर्श केलाय केव्हा समजायचं? एखादा व्यक्ती आपल्याला शिव्या देतोय, त्रास देतोय, वारंवार आपल्याला अपमानित करतोय आणि त्या व्यक्तीविषयी आपल्या अंतःकरणात द्वेष निर्माण होणं, याला द्वेष कालुष्य नावाचा मळ म्हणतात. आणि राहिला शेवटचा मळ 6व्या क्रमांकाचा. विठाल विठाल राहिलेला 6व्या क्रमांकाचा मळ आहे. त्या मळानं 99% माणसाच्या मनाला स्पर्श केलाय. शब्द नीट ऐका, 99% आपलाच आहे. लक्ष द्या, आपलाच आहे. आपला वाटतो, आपले दुःखाचे प्रसंग रडून ऐकून घेतो आणि लोकाला हसून सांगतो. समजायचं आमर्ष कालुष्य नावाच्या मळानं त्या व्यक्तीला स्पर्श. आणि 6 प्रकारचे मळ निघून गेल्याशिवाय मन शुद्ध होत नाही. मग काही साधकानं प्रश्न केला, का होतो बरोबर आहे, तुम्ही म्हणता मन शुद्ध करा, मन शुद्ध करा, मन शुद्ध करा, मग हे 6 प्रकारचे मळ तुमच्या मनाचे गेले का? तर तुकोबर आहे म्हणले, हे 6 प्रकारचे मळ आमचे कवाच निघून गेले. महामळे मन होते जे गाजले. काय वर्णन करावं, काय नाव आहे महाराजांचं? नावामध्ये ताकद आहे, त्यांचं नावच आहे वैभव. परमार्थ प्राप्ती करता चालली त्यांची धाव. पारमार्थिक जीवन जगत असताना त्यांच्या जीवनामध्ये कसल्याच प्रकारची नाही हाव. असं वाटतंय त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सत्रामध्ये साक्षात उतरलेत की 30 कोटी देव. त्यांचं नाव वैभव. त्यालाही द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही योग्य प्रमाण करून या शुद्ध मन कसं शुद्ध होईल तुम्हाला सांगितलं. मग मन शुद्ध करून काय करा? नारायण स्मरावा. का स्मरावा? राहिलेले 10 मिनिटं सांगितलं. का स्मरावा? तर या जगाचा विचार जर केला तर या जगामध्ये सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. या जगामध्ये सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत.
पण अमरत्व अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे भगवंताचं नाम. म्हणून नारायण. सगळ्या गोष्टी जाणार आहे, सगळ्या गोष्टी जाणार आहे, संग एकच येणार आहे. केलेली आईवडिलांची सेवा, वारकऱ्यांची सेवा, केलेलं अन्नदान, केलेली श्रवण भक्ती आणि केलेलं भगवंताचं चिंतन एवढंच संग येणार आहे. बाकी काही का संग नाही जाणार? कारण येतानाही आपण काही आणलं नाही आणि जातानाही काही नाही येणार. खाली हात आया है खाली हात जाएगा, खाली हात आया है खाली हात जाएगा. खाली हातानं आलो, खाली हातानं जाणार आहे. जगाचा नियम आहे, संघर्ष प्रत्येकाला आहे, दुःख प्रत्येकाला आहे, पण संघर्षमय जो जीवन जगेल तोच कुठंतरी यशस्वी होईल. प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला संघर्ष आहे, पण संघर्षाला तोंड देऊन जो पुढं जाईल तो या जगामध्ये यशस्वी होईल. म्हणून भगवंताचं चिंतन करा. उठा, जागे व्हारे, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जाग व्हा, जाग, भगवंताचं नामचिंतन करा. खरं सांगा टोपिवले बाबा, तुमचं वय किती आता? 80. बघता बघता 80 वर्ष कसे गेले, मेळ लागला. हो, प्रत्येकाचं आयुष्य चेक करा. आजपर्यंत आपलं आयुष्य कसं गेलं, मेळ लागला नाही. राहिलेलं आयुष्य कसं निघून जाईल, मेळ लागणार नाही. इथून पुढे येणारा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. इथून पुढे येणारा प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. प्रत्येक क्षणाचं, प्रत्येक दिवसाचं कसं सोनं करायचं हे तुमच्या हातात आहे आणि कशी अधोगती करायची हे तुमच्या हातात आहे. बघता बघता राहिलेलं आयुष्य निघून जाईल. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. बघता बघता आपलं आयुष्य निघून जाईल. म्हणून भगवंताचं चिंतन करा. तुम्ही म्हणता महाराज लयच काम आहे, तो भगवंताचं चिंतन करताच येत नाही. याच्यासाठी नाथबाबा सांगून गेले, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवभ्रमा, दुःख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवभ्रमा, दुःख होईल दुःखाचे, दुःखाचे, दुःखाचे. योग्य प्रमाण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. याच्या पुढे जाऊन सांगेल, हरी बोला गीता, हरी बोला उठता बैसता, हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. चिंतन करा. तुम्ही म्हणता नाही ओ शुभम महाराज, इतकं पण आमच्याकडे वेळ नाही. सांगू का, एवढा जरी भगवंताचं चिंतन करण्याकरता वेळ नसेल तर एक सांगतो, आपल्या गावामध्ये एखादं जर पवित्र कार्य चालू असेल, अखंड हरिनाम सप्ताह चालू असेल, त्या पवित्र कार्याला तुम्ही एक हातानं द्या. भगवंत कोणच्या ना कोणच्या रूपामध्ये तुम्हाला 10 हातानं दिल्याशिवाय राहणार नाही. देत चला. तुम्ही जर अखंड हरिनाम सप्ताहाला 1000 रुपये वर्गणी दिली तर देव कोणच्या ना कोणच्या रूपामध्ये एका महिन्यात तुम्हाला 10,000 रुपये परत केल्याशिवाय राहणार नाही. देत चला. या पवित्र कार्याला सहकार्य करीत चला. पण माणसं चांगल्या कार्याला सहकार्य करीत नाहीत आणि जिथं नाही तिथं पैसे खर्चितील. काही गरज आहे का? वरती माणूस जन्मल्यावर 1 वर्षाने करते, त्याला काय म्हणते? वाढदिवस. बरं आता करीना ते, आता काळाची गरज आहे. बरं करा करा, त्याचं काही नाही, वाढदिवस करा. पण ते लग्न झाल्यावर वर्षाने करतील. बरं तुमच्या भाषेत लग्नाचं वाढदिवस. आता काही गरज आहे का? एक तर जमत नव्हतं, कसं तरी मध्यस्थी होऊन जमवलंय आणि पुन्हा लग्नाचं वाढदिवसाला खर्च. आता काही गरज आहे का महाराज? अहो नसलेला खर्च करतील, हाताने परेशानी करून घेते. तो तुम्हाला समजण्याकरता सांगतो.
आमच्याकडे एका डॉक्टरचा लग्नाचा वाढदिवस होता. डॉक्टरीन बाईनी फोन लावला. हॅलो मालक कुठे आहेत? हाय दवाखान्यात, लवकर घरी या. आता डॉक्टरच्या बायको डॉक्टरच्या कोण? डॉक्टरी. मास्तरच्या कोण? मास्तरी. महाराजाच्या कोण? महाराजी. आणि बुवाच्या कोण? भुईंग. अरे बापरे, लयच अवघड आहे महाराज. फोन लावला. हॅलो कुठे? नाही घरी या लवकर. सांगत असतो मी, कुणी ऐकलं असेल कुणी ऐकलं नसेल. ऐका, लवकर घरी या. आले का? तुम्हाला माहित नाही का आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे? हो म्हणजे माहिती आहे ना. मग त्यावेळेस डॉक्टरीनबाई म्हणल्या, मालक आज मी जे तुम्हाला मागन ते तुम्ही देणार का? त्यावेळी डॉक्टर साहेब म्हणले, हे बघ तुझ्यासोबत मी लग्न केलं, तू लक्ष्मी म्हणूनच आपण माझ्या घरात आली. लग्नाच्या आधी एक दवाखाना होता, ज्यावेळेस तुझ्यासोबत लग्न केलं एका दवाखान्याचे 2 दवाखाने झाले. तुला काय मागायचं ताज माग, 2 कोटी रुपये गेले तरी मी तुला द्यायला तयार आहे. आता त्या डॉक्टरीनबाईला जरा अभंग गवळणी म्हणायची आवड. मग त्या डॉक्टरीनबाई म्हणल्या, काही नाही मालक, काही नाही, असं वाद्य पाहिजे, असं वाद्य पाहिजे की ते वाद्य जगात कुणीच वाजविलं नाही पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणले, सोपं आहे. गेले पंढरपूर, तालपेकरमध्ये गेले. पकवाज कितीला दिला? म्हणजे पकवाज 10,000ला. अयो पकवाज कुणी वाजविलाय का? म्हणजे हो, हे काय 2 महाराज वाजवितात पकवाज. पेटी किती सुंदर, गुडघे दुखत येत पण पायाला म्हणून वाजवते. हा वाजवत नाही बाबा वाजवते. म्हणजे टाळ, हो हे काय हे सगळे टाळ वाजवतात म्हणले. विना हे काय म्हणले, किती सुंदर विना वाजवतात म्हणले. हा म्हणले, असं सांगा की असं कोणचं वाद्य की जगात कुणीच वाजवलं नाही? ते म्हणले, आधी वाजवणारा तयार होतो आणि मग वाद्य तयार होते. पण वाद्य या जगात 1 महिनाभर फिरले पण वाद्य सापडलं. घरी आले, मित्र भेटला. डॉक्टर कुठे गेलते? काही नाही म्हणला. राव तुला माहित नाही का? एका महिन्यापूर्वी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता ना, फटाफटात केला म्हणले. वा, पण मला बोललेलं नाही राव म्हणले. नाही नाही म्हणले, तुमच्यासारखं नव्हतं म्हणले. येऊ तुम्ही माळकरी म्हणले. 1 महिनाभर झालं दवाखाना बंद आहे, कुठे गेलते? काही नाही म्हणले. डॉक्टरीनबाईनी एक हट्ट धरलाय. म्हणले काय? असं वाद्य पाहिजे, असं वाद्य पाहिजे जगात कुणीच वाजवलं नाही. सोपं आहे राव म्हणले. ते डॉक्टर म्हणले, 2 कोटी रुपये गेले तरी मी आणणार. कशाला 2 कोटी रुपये म्हणले? 200 रुपये द्या म्हणले. 200 रुपये. डॉक्टरनी 500ची नोट काढली. हे घ्या म्हणले. नको 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 नको, तुमचे कुठं म्हणले फेडाव. तुम्ही कोरोनात एक घर सुनं सोडलं नाही म्हणले. हां फक्त 200 द्या म्हणले. 200 तुमचे कुठं फेडाव म्हणले. घेतले 200 आणि घेतल्याच्या नंतर मग ते लगेच बरोबर गार पाणी कसं जातं? गार पाणी हा फ्रीजमध्ये. वा वा वा, ते डिअर आहे. लगेच कुंभाराकडे गेला. कुंभार मामा, चांगलं वाजणारा एक डिअरा द्या. घेतला डिअरा, वाजून बघितला. हे नको, हे जरा कमी वाजून. नाही हे बी नको, जरा कमी वाजा लागेल. ते वाजाना ना. दुसरा द्या, दुसरा द्या. किती द्यायचे? 100 रुपये. घ्या 100. घेतला डिअरा. एके भिलाकडे गेली. भिल दादा काय करीत असता? म्हणजे काही नाही, 8 दिवस एकच काम. मवळं हुलायचे आणि निघलेला मध घ्यायचा, गुरुवारी भूमच्या बाजारात येऊन विकायचा. म्हणजे माझ्यासाठी एक काम करा ना. म्हणजे काय? आज संध्याकाळी म्हणले प्युअर क्वालिटीच्या आग्या मवळाच्या माश्या 200 द्या. 200 घेतल्या. 200 आग्या मवळाच्या माश्या टाकल्या डेऱ्यामध्ये आणि उपरनं असं बांधलं. असा घेतला डेरा आणि असा हलवला. मस्त स्वर आला त्याच्यातून, गुंग गुंग गुंग. काय वाद्य म्हणले, जगात कुणीच वाजवलं नाही पाहिजे. कुणीच वाजवलं नाही. घेतलं वाद्य, दिलं डॉक्टरकडे. डॉक्टरनी असं हलविलं. मस्त आवाज द्यायला लागलं ते, गुंग गुंग. डॉक्टरनी घेतलं आणि डॉक्टरीनबाईला दिलं. हे घ्या वाद्य. डॉक्टरीनबाई म्हणल्या, माय
मला माहित होतं माझ्या मालकाचा इतका आत्मविश्वास होता 3 ताळा जरी गेले तरी ते वाद्य आणणारच आणि आणलंच म्हणले. महाराज इतका आनंद झाला, आनंदाचे डोही आनंद तरंग. त्या डॉक्टरीनबाई म्हणल्या उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. घेतला तो डियारा, असा हलवला, मस्त वाजावं लागलं ते गुंग गुंग गुंग. पण कोणच्याही मावशीनं कोणचाही दागिना घ्याव द्या, कोणचीही साडी घ्याव द्या, शेजारचिनीला दाखिल्याशिवाय पोट भर. त्या डॉक्टरीनबाई होत्या बचत गटाच्या अध्यक्ष. अख्खा ग्रुपच बोलिलो बा. त्याच्यात एक पाटलीनबाई होत्या. पाटलीनबाईने तो डेरा घेतला आणि ते वाद्य असं हलवलं, मस्त वाजावं लागलं गुंग गुंग. त्या पाटलीनबाई म्हणल्या होय व डॉक्टरीनबाई. त्या म्हणल्या काय हो पाटलीनबाई, मला असं वाटतंय ह्या वाद्यावर एक गवळणच म्हणावी. म्हणली म्हणा ना मग काय जमते म्हणा. त्या पाटलीनबाई म्हणले असते गवळण, पण मोठमोठाली माणसं पुढं बसते, मला लाज वाटते नाही. डॉक्टरीनबाईने लगेच डॉक्टरला सांगितलं मालक काय उठा काय हे तुमचे सगळे मित्र घेऊन घराच्या बाहेर व्हा. घेतले मित्र जरा दरवाज्यात गेले, पुन्हा हाक मारली मालक का इकडे का काय करा जाताना बाहेरून कडी लावून जा. गेले बाहेर गेले, पुन्हा हाक मारली का इकडे का हे कुलूप. जर आमचा स्वर ऐकून जर एखाद्यानं कडी उघडली रे बुवा, डिस्टर्ब व्हायला नको. घेतलं ते कुलूप, बाहेर गेले, कुलूप लावलं, लांब गेले. आता त्या पाटलीनबाईने डेरा घेतला आणि हलवला. मग ते स्वर यायला लागला गुंग गुंग. पण त्या पाटलीनबाईने अधिकच डोकं लावलं. त्या म्हणल्या हा सूर आत आहे तर इतका सूर देतोय, बाहेर काढल्यावर तर किती सूर देईन बुवा. आता काही गरज आहे का हो. अहो 8 दिवस झालं त्या माश्या उपाशी होत्या हो बिचाऱ्या. महाराज बघता बघता ते असं ते आमच्या सोडला म्हणता, ज्या आग्या मावळाच्या माश्या निघल्या आणि जे चावायला सुरू झालं, कुणाचा काळी 1 सूर लागलाय तर कुणाचा काळी 2 तर कुणाचा पांढरी 4. तर महाराज साऱ्या गावात आवाज झाला आणि चौकात बसलेले पोरं पळायला लागले, पळा पळा पळा. डॉक्टर साहेब दिसले, ओ डॉक्टर साहेब तुमच्या घराकडे आवाज यायला लागलाय, पळा पळा. डॉक्टरनी हात धरला, गप म्हणला गप म्हणला गप म्हणला. आत्ता शिकत स्वर लागलाय म्हणला, गप म्हणला. आत्ता शिक म्हणला, गणय गवळण बाकी म्हणला, गप म्हणला. मी काय सांगायला लागलो, जिथं नाही तिथं माणसं खर्च करते आणि हातानं परेशानी करून घेते. पवित्र कार्याला सहकार्य करावं. पवित्र कार्याला जर सहकार्य केलं तर जीवनाचं सोनं होई सोनं. मी सांगत नाही, तुकोबरा दुसऱ्या चरणात सांगतात. तरीच योग्य प्रमाण तरीच हा तरीजे शिंदू. मन शुद्ध करून भगवंताचं चिंतन, चांगल्या कार्यामध्ये सहभाग, चांगल्या कार्यामध्ये सतत जो पुढं राहतो, सहकार्य करतो, तो व्यक्ती तरीच हा तरीजे शिंदू. सहजरित्या भवसागरात तरुण जातो आणि भवसागरात तरुण जाण्याचे जे बंधन आहेत त्या बंधनातून मुक्त होतो. याच्या पुढे जाऊन साधू संतांना सांगितलं, आम्ही इतकं जरी तुम्हाला सांगितलं, मन शुद्ध करा, भगवंताचं चिंतन करा, चांगल्या कार्याला सहकार्य करा, हे जर तुम्ही ऐकलं नाही तर आमचं काही जाणार नाही, तुमचंच जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. आणि एवढं तुम्हाला सांगून जरी तुम्ही ऐकलं नाही, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, टाळी टाळी टाळी, दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, टाळी टाळी, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा, सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, बांधून नेईल. सरत
आमच्या काय पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलतले का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोलत देगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोलत देगा पिंगळा महाद्वारी पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई टाळी टाळी ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग हे काही शुभम महाराजांना नाही लिहिलं फार मोठे संत होऊन गेले शांती ब्रह्म एकनाथ नाथ बाबा म्हणतात एवढं सांगून जरी तुम्ही जांभळ्यात देत असाल तरी हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल आणि एका जनार्दनी आमचे साहेबा जाईल याच्याकरता मन शुद्ध करून नारायण स्मरावा कसं स्मरावा विठोबा रखुमाये टाळी टाळी हा एक टाळी एक हा विठोबा रखुमाये टाळी वाजवा पार कुमाई खाली बसा खाली बसा थांबा 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 निश्चित टाळ्या वाजवा जोरात टाळी टाळ पकवाज 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 ठोबा 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 वाह असं भगवंताचं चिंतन जर तुम्ही केलं किती केलं याला किंमत नाही लक्ष द्या किती भावनेनं केला याला फार मोठी किंमत आहे म्हणून भाव फार महत्वाचा आहे ते श्री शुद्ध साचे अंतरीचे बीज ते परमार्थाचं खरं बी शुद्ध रूपी भाव शुद्ध रूपी भावनेनं भगवंताचं चिंतन जर एकदा केलं तर माणूस देव स्वरूपात विलीन होत असतो आणि एकदा देव स्वरूपात प्राप्त झाला रे झाला त्या व्यक्तीला पुन्हा जन्मही नसतो मरणही नसतो याचा पुरावा जगद्गुरु तुकोबरायनं दृष्टांत सहित शेवटच्या चरणात मांडतो तुका म्हणे वा 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 टाळी वाजवा सावंत महाराज का योग चांगला आपला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर संगीत क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय वादक म्हणून जी टॉकीजच्या माध्यमातून ज्यांच्या मृदंगाचा आवाज प्रत्येकांच्या हृदयापर्यंत पोहोचला असं गोड व्यक्तिमत्व आपल्या परिसराचं नोहे नोहे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय पंडित आसारामजी गुरुजी साबळे गुरुजींकरता एकदा टाळी होऊन जाऊ द्या नावामध्ये ताकद आहे महाराज त्यांचं नावच आहे आसाराम ते जर पकवाज वाजवायला लागले तर त्यांच्या पकवाजाच्या आवाजानं चांगले चांगले होतात जाम पण ते पकवाज जर वाजवायला लागले ना त्यांच्या अंगातून निघतो घाम आणि गुरुजी निघलाच पाहिजे घाम म्हणजे लोक आपल्याला चांगला देते दाम त्यांचं नाव आसाराम असे आसाराम गुरुजी आडनावामध्ये ताकद आहे त्यांचं आडनाव आहे साबळे ते जर पकवाज वाजवा लागले तर त्यांच्या बोटातून बोल निघतात आगळे वेगळे म्हणूनच त्यांच्यावर प्रेम करतात सगळे त्यांचं नाव साबळे आमचे साबळे गुरुजींनाही द्यावे तेवढे धन्यवाद वेळात वेळ काढून गुरुजी या ठिकाणी उपस्थित राहिले आज महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला
असं आपल्या भूम तालुक्याचं वैभव आहे. महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. गोड अशी मृदुंगाची साथ ज्यांनी दिली घुले महाराज. नावामध्ये ताकद आहे. त्यांचं नाव घुले महाराज. परमार्थ करतात ते रोज. बऱ्याच दिवसातून त्यांची नामची भेट झाली आज. नसतं त्यांचं नाव घेतलं तर तुम्ही नाही पण हे झाले असते माझ्यावर नाराज. असे आमचे घुले महाराज. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. विनिकरी बाबा आहेत, आमचे महानवर गुरुजी आहेत, वैभव महाराज आहेत, आधी करून कल्याण महाराजांपर्यंत सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. सावंत महाराज, तुम्ही मला फोन केला, तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला. त्यांचं नाव आहे सावंत. त्यांचा स्वभाव आहे शांत. वारकरी संप्रदायाचा निवडला त्यांनी पंत, म्हणून ते झाले गुणवंत. त्यांचे नियोजन असल्यावर आम्हाला कसली खंत, असे सावंत. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि आपला कार्यक्रम हिवरा गावचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर बघायला भेटावा याच्याकरता सुंदर असं चॅनल आहे. आमचे जुलग मित्र वैभवजी कुलकर्णी यांचं पुण्यवाणी नावानी चॅनल आहे. म्हणून तुम्ही काय करा, सर्वांकडे आता 4G 5G मोठाले मोबाईल आहेत. उद्या इथून गेल्याच्या नंतर मोबाईल काढा, यूट्यूब खोला. खोलल्याच्या नंतर पुण्यवाणी नावाचं चॅनल सर्च करा आणि त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, पण घंटीचं बटन दाबायला विसरू नका. बाकी काही नाही. म्हणजे वैभव दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. गोड अशी साऊंड सर्व्हिस ज्यांनी लावली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर, ज्यांच्या या साऊंड सिस्टीमचा आवाज आहे, असे गोड व्यक्तिमत्व आमची बुरुड साऊंड सर्व्हिस भूम, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांच्याकरता एक वाक्य बोलतो, शेवेला पूर्ण विराम. लोग जिसे चुनते हैं वो सिस्टम वाले संसद में जाते हैं. सुनो प्यारो, लोग जिसे चुनते हैं वो सिस्टम वाले संसद में जाते हैं, लेकिन हमारा महाराष्ट्र, हमारा परिसर, हमारा हिवरा गांव जिसे चुनता है ना, उसे बुरुड साउंड सर्व्हिस कहते हैं. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही म्हणता शुभम महाराज 11 वाजून गेले तरी तुम्ही तुमचंच चाललंय. आम्ही इथं कीर्तन ऐकायला बसलो होय आबा, परिसरातून आले सगळे, मग आमचं काय हाय का नाही. होय, तुमचं नाव घेऊ का? घेतो घेतो. ते लग्न झालं कसं घेते, मग घेऊ का तुमचं? मग काय फुकट असते का? बरं घेतो, लक्ष द्या. आता संक्रांतीला पाठ केलंय मी, ते सगळ्याचं नाव घेतो. खंडात खंड 7 खंड. चला, खंडात खंड 7 खंड. त्याच्यात आहे आशिया खंड. आशिया खंडात अनेक देश, त्याच्यात आहे माझा भारत देश. भारत देशात अनेक राज्य, त्याच्यात आहे माझं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे, त्याच्यात आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यात अनेक तालुके, त्याच्यात आहे भूम तालुका. भूम तालुक्यात अनेक गावं, त्याच्यात आहे हिवरा गाव. हिवरा गावात अनेक मंदिरं, त्याच्यात आहे माझं मारुतीचं मंदिर. मारुतीच्या मंदिराला सोन्याचा कळस. तुम्ही माझं कीर्तन ऐकायला आले, मग तुमचं नाव घ्यायला आम्हाला कसला आळस. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.